नमस्कार मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026 ला 8वी स्कॉलरशिपची परीक्षा झाली। त्यामधील पेपर क्रमांक 2 आहे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी। यामध्ये 75 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात। यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचे 1 ते 25 प्रश्न असतात आणि त्यानंतर 26 ते 75 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असतात। या ठिकाणी आपण संच बी मधील 1 ते 25 प्रश्न इंग्रजी स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहणार आहोत। मग या ठिकाणी बघा, सेक्शन 1 मधील प्रश्न क्रमांक 1 बघूया। इंग्रजी मधील विच टू ऑप्शन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह कॅन नॉट बी यूज्ड मेक मिनिंगफुल सेंटेन्स। तर हा प्रश्न काय म्हणतो, या वाक्यासाठी म्हणजे रमेश लाइक्स डॅश डॅश व्हेजिटेबल्स या वाक्यासाठी खालील 4 जे विशेषण दिलेले आहेत त्या 4 विशेषणापैकी कोणते 2 विशेषण लागू होत नाहीत, म्हणजे या वाक्यासाठी कोणते 2 विशेषण लागू होत नाहीत ते या ठिकाणी विचारलेलं आहे। रमेश लाइक्स डॅश डॅश व्हेजिटेबल्स म्हणजे असं कोण म्हणू शकतो का, रमेशला शिळ्या पालेभाज्या आवडतात, किंवा रमेशला हार्ड म्हणजे कठीण पालेभाज्या आवडतात, असं कोण म्हणू शकतंय का? म्हणू शकत नाहीत। म्हणून या ठिकाणी स्टेल आणि हार्ड हे 2 ऑप्शन्स या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहेत। चला मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न बघूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कंप्लीट पझल। खालील कोड पूर्ण करण्यासाठी या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। बघा या ठिकाणी बघा, चंद्रयान नाव आहे, त्यानंतर या ठिकाणी MOO या ठिकाणी काय येणार आहे, मग O येणार आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी विक्रम नाव आहे, विक्रम VIKR, मग या ठिकाणी मग O आणि R, पहिल्यांदा O आणि R कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। हे 2 अक्षर घेतल्यानंतर हे कोड पूर्ण होणार आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न बघूया। द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर एसनो टाइप क्वेश्चन इज ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क। म्हणजे असा फॉर्म्युला असणार खालील 4 पर्यायापैकी कोणतं वाक्य आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ वर्बल क्वेश्चनचं वाक्य कोणतं आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचा क्रम असायला पाहिजे। तर बघा या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय एकदम सुरुवातीला मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर मेन वर्ब आहे मेक, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे कॉफी आणि त्यानंतर शेवटला क्वेश्चन मार्क आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न बघूया। चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स। एकदम साधं सोपं वाक्य विचारलेलं या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स या ठिकाणी वाक्य विचारलेलं आहे। मग फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सुरुवातीला काय असते, सब्जेक्ट, त्यानंतर शाल किंवा विल, त्याच्यानंतर हॅव नंतर क्रियापदाचं 3रं रूप आणि त्यानंतर शेवटी ऑब्जेक्ट। मग अशा प्रकारचा पर्याय फक्त 4 नंबरचा आहे। आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन हा 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी याचं उत्तर आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न बघूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री। या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायापैकी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य कोणतं आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय असते लक्ष ठेवायचं। मग या ठिकाणी बघा, विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं 2रं रूप आणि त्यानंतर दॅन एनी अदर पाहिजे। मग फक्त पर्याय क्रमांक 4च्या वाक्यामध्येच फक्त बघा, द पिकॉक्स टेल हॅड मोर गॉर्जियस दॅन एनी अदर बर्ड्स हे फक्त 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, म्हणून 4 नंबरचा पर्याय। या ठिकाणी प्रश्न आहे, हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट। या ठिकाणी प्रवेश परीक्षा कोणी आयोजित केलेली होती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा एकदम पहिल्या ओळीमध्ये, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू यांनी परीक्षा ही आयोजित केलेली होती। या ठिकाणी बघा 2 नंबरचा प्रश्न आहे, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स। या ठिकाणी 2 योग्य पर्याय निवडायचे आहेत। दिस इयर या वर्षी एका नामांकित कंपनीने कोणती यादी जाहीर केलेली होती। या ठिकाणी त्याचं उत्तर आहे डूज आणि डोंट्स हे पहिले 2 ऑप्शन्स, 3रा ऑप्शन नाही। पहिले 2 म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही ही यादी या ठिकाणी जाहीर केलेली होती। या ठिकाणी बघा प्रश्न पुढचा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन्ड फ्रेजेस। या ठिकाणी रेष वळलेल्या फ्रेजेससाठी या ठिकाणी काय करायचं, आपल्याला पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे। बघा या ठिकाणी फूड, क्लोथ अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बिईंग म्हणजे मानवी जीवनासाठी अन्न, वस्त्र, निवारा या खूप मूलभूत गरजा आहेत, खूप अत्यावश्यक गरजा आहेत। तर या ब्रेड अँड बटर म्हणजे खूपच आवश्यक
यासाठी या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय या ठिकाणी येणार आहे? तर या ठिकाणी बघा, इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ म्हणजे जीवनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे. व्हेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट या ठिकाणी शेवटला प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे का? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे का? मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य आहे का? का असर्टिव्ह सेंटेन्स आहे? या 4 पर्यायापैकी योग्य या ठिकाणी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण या ठिकाणी प्रश्न तयार झालेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. आज्ञार्थी वाक्य असेल तर या ठिकाणी मुख्य क्रियापदाने त्याची सुरुवात होत असते. त्यानंतर उद्गारवाचक वाक्य असेल तर शेवटला उद्गार चिन्ह दिलेलं असते. त्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं नसते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाइस. बघा, या ठिकाणी सल्ला देण्यासाठी कोणतं मॉडेल ऑक्झिलरी या ठिकाणी वापरायला पाहिजे ते विचारलेलं आहे. यू लुक टायर्ड, यू डॅश डॅश लाय डाऊन अँड रेस्ट. बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, सल्ला द्यायचा आहे की तू थकलेला दिसतोस, तू काय करायला पाहिजे, आडवा होऊन विश्रांती घ्यायला पाहिजे. LIE लाय म्हणजे आडवा होऊन विश्रांती घेणे, म्हणजे आडवं पडून झोपणे किंवा विश्रांती घेणे. तर यासाठी या ठिकाणी बघा, मे येत नाही, कुडी येत नाही, कॅन सुद्धा येत नाही, तर या ठिकाणी सल्ला द्यायचा आहे. त्यामुळे शुड हा 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी WH क्वेश्चन दिलेला आहे डायरेक्ट स्पीच मध्ये आणि त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. एकदम साधं सोप आहे. या ठिकाणी बघा, अ बॉय आस्क्ड हिज मदर. त्यानंतर WH वर्ड जो वापरलेला असतो तोच WH वर्ड या ठिकाणी लिहायचा असतो. त्यानंतर काळाचा बदल करायचा असतो. चालू वर्तमान काळाचा बदल या ठिकाणी बघा चालू भूतकाळामध्ये झालेला आहे. दे वेअर देअर, हिअरचा बदल त्यानंतर देअर मध्ये झालेला आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये हिअरचा बदल देअर मध्ये करायचा असतो. काळाचा बदल चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळामध्ये करायचा असतो. त्यानंतर प्रोनाउनचा बदल वीचा बदल दे मध्ये होत असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या वाक्याचं उत्तर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी 12 नंबरचा प्रश्न बघूया. रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट. या ठिकाणी बघा, शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये झालेलं संवाद लेखन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, विद्यार्थी काय म्हणतो, मे आय गो आउटसाइड द क्लास सर. सर, मी बाहेर जाऊ का आता? मग त्यावेळेस शिक्षक काय म्हणतील, या 4 पर्यायापैकी ब्रिंग दॅट बुक, ते पुस्तक आणि इकडे असं म्हणतील का? असं म्हणणार नाहीत. डोंट शाऊट, ओरडू नकोस असं म्हणणार नाहीत. सॉल्व द एक्सरसाइज, स्वाध्याय सोडव असं पण म्हणणार नाहीत. मग ते काय म्हणतील, नॉट नाऊ, आता नको जाऊ असं म्हणतील ते. त्यानंतर मुलगा काय म्हणत आहे, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी, सर प्लीज लेट मी गो. सर, माझी बहीण बाहेर वाट पाहत आहे, कृपया मला जाऊ द्या. त्यानंतर सर काय म्हणतात, यस यू कॅन, बहीण बाहेर वाट बघत आहे म्हणून शिक्षक काय म्हणतात, जाऊ शकतोस तू. त्यानंतर विद्यार्थी म्हणतो थँक्स. अशा प्रकारे पर्याय कोणता येणार आहे, नॉट नाऊ, पर्याय क्रमांक 2. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा 13 नंबरचा प्रश्न, इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. पहिली G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, साऊथ एशिया. त्यानंतर बघा 14वा प्रश्न आहे, डॅश डॅश इज होस्टिंग द 19th G20 समिट इन 2023. 2023 मध्ये झालेली 19वी G20 शिखर परिषद ही कोणी आयोजित केलेली होती? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे इंडिया, पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी बघा 15, 16, 17 साठी या ठिकाणी छोटा पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित हे 3 प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, अंडर विच ऑर्गनायझेशन, कोणत्या संघटनेच्या खाली चांद्रयान-3 मिशन वॉज हेल्ड. कोणत्या संघटनेच्या खाली चंद्रयान-3 मोहीम आयोजित केलेली होती? त्यामध्ये त्याचं उत्तर आहे NDA, IIT, नासा आणि इस्रो. तर या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 इस्रो हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, ऑन 14 जुलै 2023 वॉज लॉन्च्ड. 14 जुलै 2023 ला काय लॉन्च झालेलं होतं? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे चांद्रयान-3. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, चांद्रयान-3 कन्सिस्ट ऑफ. या ठिकाणी बघा चांद्रयान-3 मध्ये काय समाविष्ट होतं? तर त्याच्यामध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे समाविष्ट होते. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
चला मित्रांनो, या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य शब्द योग्य अव्यय या ठिकाणी निवडायचा आहे. यश लिव्हज इन द फ्लॅट जस्ट अबव माइन, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अबव हे प्रिपोजिशन या ठिकाणी योग्य चांगल्या प्रकारे सूट होते. चला मित्रांनो, या ठिकाणी 19 नंबरचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन पिक्चर. खाली दिलेल्या चित्राबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. मग तो चित्र कशाचं आहे? जोकरचं आहे का? नाही. पेंटरचं? नाही. शेफ म्हणजे स्वयंपाक बनविणाऱ्याचं आहे का? बरोबर आहे. कारपेंटर तो सुतार आहे का? नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा पर्याय शेफ आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी 20 नंबरचा प्रश्न आहे. कंप्लीट द वेब डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. बघा या ठिकाणी बॅकयार्ड, बॅकड्रॉप, बॅकग्राऊंड, बॅक हेअर, पाठीमागचे केस. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येणार आहे, बॅक हेअर. चला मित्रांनो, या ठिकाणी 21 नंबरचा प्रश्न आहे आणि यासाठी 2 ऑप्शन निवडायचे आहेत. वाक्य आहे माय नेकलेस हॅज बीन स्टोलन. माझा हार चोरीला गेलेला आहे. यासाठी 2 वाक्य निवडायचे आहेत आणि यामधील 2 वाक्य बरोबर आहेत, 2 चुकीचे आहेत. यामध्ये दुसरा आणि तिसरा हे वाक्य बरोबर आहे. समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस. कोणीतरी माझा हार चोरलेला आहे. त्यानंतर ही हॅज स्टोलन माय नेकलेस. माझा हार त्याने चोरलेला आहे. हे 2 वाक्य बरोबर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न आहे. अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप इज कॉल्ड. म्हणजे लहान बाळाला झोपी घालण्यासाठी एकदम स्लो आवाजामध्ये, हळू आवाजामध्ये जे गीत गायलं जातं त्याला काय म्हणतात? ललबाय, म्हणजे अंगाई गीत म्हणतात. त्याला कविता म्हणत नाहीत. कविता म्हणल्यानंतर लहान बाळ झोपत नसते. गाणं म्हणल्यानंतर पण झोपत नाही. भजन म्हणल्यानंतर पण झोपत नाही. तर या ठिकाणी ललबाय म्हणजे अंगाई गीत असतात लहान बाळांना झोपी घालण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा 23 नंबरचा प्रश्न आहे. इट इज द हिस्ट्री ऑफ द लाईफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. व्हॉट इज इट? असा व्यक्ती जो आपल्या जीवनाचा पूर्ण इतिहास स्वतःच लिहितो. मग अशा शब्दासाठी एक शब्द आहे. या 4 शब्दापैकी एक शब्द आहे, त्याला म्हणायचं ऑटोबायोग्राफी, म्हणजे आत्मचरित्र. तर या आत्मचरित्र म्हणजे काय असतं की त्याचा स्वतःचा इतिहास तोच स्वतः माणूस लिहित असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? आत्मचरित्र. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा 24 नंबरचा प्रश्न आहे. नाऊ इट इज 9:15. द ट्रेन विल अराइव्ह ॲट 10 o'clock. इट मीन्स इट विल अराइव्ह. बघा या ठिकाणी आपल्याला अगोदर घड्याळ कळायला पाहिजे. या ठिकाणी ही दिलेली जी वेळ आहे ती कोणती वेळ आहे? इट इज 9:15. मग क्वार्टर म्हणजे काय? पाव, म्हणजे 15 मिनिट. त्यानंतर पास्ट म्हणजे नंतर, हे आपल्याला कळायला पाहिजे. 9 म्हणजे 9. 9 नंतर 15 मिनिट, म्हणजे ही वेळ कोणती आहे? 9:15. मग आता काय झालेले आहेत? 9:15 झालेले आहेत. तर 10 वाजता गाडीचं आगमन होणार आहे. तर मग किती वेळानं गाडीचं आगमन होणार आहे? मग आता 9:15 झालेत. मग 10 वाजायला किती मिनिट कमी आहेत? या ठिकाणी 45 मिनिट कमी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी 25 नंबरचा आणि इंग्रजीमधील शेवटचा प्रश्न बघूया. कंप्लीट द स्लोगन. या ठिकाणी काय करायचं आहे? घोषवाक्य पूर्ण करायचं आहे. बघा या ठिकाणी डॅश डॅश प्लॅस्टिक अँड स्टॉप पोल्युशन, म्हणजे प्लॅस्टिक काय करायचं आणि प्रदूषण थांबवायचं. तर या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेत. यूज, प्लॅस्टिक यूज करायचं आणि प्रदूषण थांबवायचं, असं होऊ शकत नाही. त्यानंतर बाय म्हणजे विकत घेणे, परचेस म्हणजे खरेदी करणे. या ठिकाणी बघा 3 नंबरचा पर्याय आहे अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळा. प्लॅस्टिक टाळा आणि प्रदूषण थांबवा. अशा प्रकारे योग्य पर्याय आहे 3 नंबरचा. चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.